कायम माझा श्वास असेपर्यंत मी शिष्यच राहणार आहे. मी शिकतच राहणार कोणाकडनं तरी काही ना काहीतरी. मला मग तो लहान मुलगा असेल नाहीतर वयस्कर असेल, मी काहीतरी शिकत राहणार. किशोरी त्यांच्याकडे शिकणं म्हणजे सोपं आहे का? हो. 2 मिनिटं उशीर झाल्यानंतर आमचे सगळे पूर्वज खाली यायचे. अगदी खरं सांगू का, परफॉर्मिंग आर्टिस्टला समोर काय चाललंय हे कळलंच पाहिजे. प्रेक्षकांची किंवा श्रोत्यांची नाडी तुम्हाला कळली पाहिजे. मस्त कलाकार असला पाहिजे, तो त्रस्त कलाकार असू नये. नको. अगदी अगदी छान. Hello and a very warm welcome to all of you in another episode of Emotionally Yours with प्रतीक. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर. आपलं खूप खूप स्वागत पंडितजी. खूप खूप नमस्कार. आणि आमच्या या भावनिक साक्षरतेच्या पूर्ण मिशनमध्ये सहभागी आपण आज झालात या पॉडकास्टच्या निमित्ताने. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. पंडितजी, या भावनिक साक्षरतेवरती ज्या वेळेला आपण बोलतो, कलाक्षेत्रातली आधी अनेक मंडळी आमच्या पॉडकास्टमध्ये आलेली आहेत. सगळ्यांना मी हेच विचारतो की कलाक्षेत्र हे सरळ भावनांशीच निगडीत असतं. म्हणजे ते उत्स्फूर्तपणे आलेलं गाणं असेल किंवा एखादं नाटक असेल, नाट्यछटा असेल किंवा अभिनय असेल किंवा एखादं सुंदर चित्र असेल, तर ज्या वेळेला एका कलाकाराच्या भावना तो पोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्रेक्षकांपर्यंत, आपल्या श्रोत्यांपर्यंत, त्यावेळेला त्याला अतिशय कष्ट घ्यावे लागतात. आणि भावना आणि कला हे दोन्हीही परस्पर पूरक नाही तर अतिशय क्लोजली इंटिग्रेटेड, ज्याला आपण असं म्हणतो की एकात एक गुंफलेले आहेत. तर त्यावेळेला ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गाण्याबद्दल किंवा एखाद्या व्हिडिओबद्दल ज्या वेळेला तुम्ही रियाज करत असाल किंवा ज्या वेळेला तुम्ही काही आडाखे बांधता की ही तोडी एक या प्रकाराने समोर येईल श्रोत्यांच्या आणि आपल्याला असा प्रतिसाद मिळेल, पण प्रत्येक वेळेला तसं होतच असं नाही. त्यावेळेला कित्येक गोष्टी अशा असतात की आपल्या मनाविरुद्धही घडत असतात. मग अशा वेळेला एक कलाकार म्हणून त्या भावनांवरती आपण कसं ताबा मिळवता? खूप छान प्रश्न आहे. ह्याला एक 2-3 बाजू आहेत याला. बरोबर. की आम्ही कसं आमचं क्षेत्र हे भावभावनांचंच आहे. भावभावनातून रस निष्पत्ती, बरोबर, असा त्याचा आमचा विषय आहे. पण ह्या भावभावना ज्या आहेत, कसं असतं की त्याच्यामध्ये पर्सनल भावना आणि आम्हाला जो राग पेश करायचा आहे त्याचा भाव काय आहे. त्यामुळे हे पहिलं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की रागाचा भाव हा प्रकार काय आहे. बरोबर. आणि तो भाव आम्हाला पचवायला लागतो. म्हणजे आमचे कष्ट हेच आहेत की आम्ही ज्याला म्हणायचं की आपण मनाला तयार करावं लागतं. मनाची शेती, आम्ही ज्याला एक शब्द वापरतो नेहमी, की मनाची मशागत करावी लागते. जसे शेत उभारण्याकरता तो शेतकरी जो आहे तो ज्या पद्धतीने त्याचा बीज रोपण करतो, त्याच्या आधी माती तयार करतो, मग त्याचं नांगर फिरवतो, हे करतो ते करतो, ह्या ज्या काही सगळ्या 1760 गोष्टी करतो, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मनाच्या बाबतीत करतो. आमचं मन एखाद्या रागाच्या भाव समजण्यासाठी सक्षम करतो. ते सक्षम केल्यानंतर तो भाव आम्ही त्याच्या मनामध्ये तयार करतो आणि मग तो तयार झाला म्हणजे तो पिकवतो आम्ही. आणि तो पिकवल्यानंतर आम्ही जसं प्रसंग येईल त्यावेळेला तो बाहेर आणायचा प्रयत्न करतो. तेवढ्याच उत्कटतेने. हो, उत्कटता ही ती पर्सनल झाली, परत ती तुमच्याकडे पाहिजेच. म्हणजे त्याला आपण अंतर्गत प्रेरणा आणि उत्कटता या दोन्ही गोष्टींमधनं तो आलेला मिलाप. बरोबर. म्हणजे ह्या 2 गोष्टी आहेत की तुमची पर्सनल भावना हीच तुमची गाण्यातली पण असली पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि तो आनंदमयी वातावरण लोकांच्या समोर यायला पाहिजे, ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो की सुरुवातीच्या क्षणापासून तो राग संपेपर्यंत त्या रागाचा जो काही आनंद आहे, म्हणजे अगदी गृहीत भाव असेल. हा, म्हणजे शेवटी रस निष्पत्ती म्हणजे काय? रस म्हणजे आनंद. माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की तो वेगवेगळ्या भावभावनांमध्ये असतो. बरोबर. त्यातली नेमकी त्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी रागांमध्ये काही पकडून ठेवलेल्या भावना आहेत त्या. म्हणजे जसं आपण अष्टभाव म्हणतो तसे प्रत्येकामध्ये तेच असतात. शृंगार, करुणा, वीर, बिभत्स,
या सगळ्या त्याच भावना आहेत, पण त्या जागृत करण्याचं काम हे स्वरांच्या माध्यमातून होत असतं. आणि त्यासाठी तो सूर सक्षम करणं, तो तेवढा पॉवरफुल करणं, हे आमचं काम आहे. अरे वा, तुम्ही खूप सुंदर त्याची भावनांची मशागत आणि भावनांची शेती या पद्धतीने ते समोर मांडले. तर एका कलाकाराच्या आतमध्ये त्या जी कला आपल्याला सादर करायची आहे त्याचा भाव तितक्याच उत्कटतेने निर्माण करणं आणि त्या पद्धतीने ते मांडणं हे अतिशय कठीण काम आहे. आणि हे सतत करत राहणं, सातत्य त्याच्यामध्ये असणं आणि त्याच्यानंतर त्याची प्रासंगिकता ओळखून किंवा त्यावेळेसची अपरिहार्यता काही प्रकरणांची ओळखून त्याला आपल्याला त्या पद्धतीने लागलीच त्याच्यामध्ये बदल सुद्धा करावे लागतात. बरोबर. आपण रसांबद्दल बोललात. आता रसनिष्पत्ती आणि आनंद हा खूप मोठा भाग होता आपल्या गुरु किशोरीताईंचा. त्यांचं नवरसांवरतीचं किंवा मोगूबाई कुर्डीकर यांच्यासोबतचं तुम्हाला जो सहवास मिळाला, पण तो सहवास तुम्हाला वयाच्या 11व्या वर्षांपासून मिळाला गुरु शिष्य परंपरेच्या. 11 थोडंसं उशिरा, 17व्या वर्षी. साधारणपणे 17वं वर्ष हे पौगंडावस्थेमधनं आपण तारुण्यात जात असतानाच वय असतं. तर त्यावेळेला मनात कित्येक घालमेली असतात आणि किशोरीताईंची ख्याती एक अतिशय कर्मठ आणि अतिशय शिस्तप्रिय अशा गायिकेची होती. तुम्हाला वारसा मिळालेला आहे प्रभाकर पणशीकरांचा, ज्यांचं नाट्यसंगीत आणि बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग वगैरे आपण बघितलं. तर त्यावेळेला नाट्यक्षेत्र किंवा संगीत असे काही आपल्या समोर पर्याय होते किंवा असं काही आपल्याला घालमेल होती का की आपण नाट्यक्षेत्रात जावं की संगीतात जावं? मग आपण संगीत कसं निवडलं? आणि तेही किशोरीताई सारखी गान सरस्वती, अतिशय कर्मठ तपस्वी ज्यांना म्हणता येईल आणि अतिशय शिस्तप्रिय, कदाचित त्या तापटही असतील स्वभावानुसार वगैरे. तर हे ज्या वेळेला एक 17व्या वर्षी आपण त्या क्षेत्राचा असतो, त्या घालमेलीमधनं तुम्ही गेलात का? एक. आणि दुसरं, त्या 17व्या वर्षी ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यासोबत गेलात गुरु शिष्य परंपरेनुसार, तर त्यावेळेला काय तुम्हाला वाटलं? कसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळं लिहिलेलं असतं. तसं म्हणजे असं माझ्या आयुष्यासमोर असं काही मोठं उद्दिष्ट नव्हतं. म्हणजे शिक्षण करून बाबांची कंपनी सांभाळणं एवढंच डोक्यात होतं. पण एक दिवस असा झाला की माझे काका दाजी पणशीकर यांच्याशी माझा काहीतरी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा सुरू असताना त्यांनी मला गुरुचं महत्त्व सांगितलं की गुरु काय करतो नेमका. तर मग ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने समजावून मला सांगितलं की गुरु त्यांनी कागद आणि पेन्सिल घेऊन मला समजावून सांगितलं की आपल्या मनात इतका मळ असतो, तो मळ दूर करणे हे गुरुचं काम आहे. गुरु करतो काय, तर तो मळ बाजूला करतो आणि स्वच्छ तुमच्या इष्टदैवताची तुमची भेट करून देतो. हे गुरुचं काम आहे. गुरु करतो काय नेमका, तर तुमच्या मनातला मळ, मग साम दाम दंड भेद ज्याला म्हणतात, की जे त्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने तो. ह्या गोष्टीचं मला इतकं अट्रॅक्शन झालं की नाही, मी काय करीन, मी 12 वर्ष गुरूंची सेवा करीन. एवढंच माझ्या डोक्यामध्ये त्यावेळेला प्रकर्षाने मला जाणवायला लागलं की नाही, मी गुरुगृही राहून 12 वर्ष गुरूंची सेवा करणार. आणि त्यावेळेला संगीत हे क्षेत्र जिथे गुरूंची सेवा केली जाते, अजूनही केली जाते. तर ह्या सगळ्या माझ्या याच्यामध्ये मग गुरूंचा शोध पण सुरू झाला. मग मी वेगवेगळ्या गुरूंकडे पण गेलो होतो. आणखीन जसं म्हणतो की मी फार काही करत नव्हतो, पण संगीत शिकायचं आणि 12 वर्ष एक तप करायचं एवढं एक डोक्यामध्ये मी ठेवलेलं होतं. कर्मधर्म संयोग कसा असतो, मी आणि किशोरी त्यांच्याकडे जाईन हे माझ्या स्वप्नात सुद्धा कधी नव्हतं. बरं. पण कर्मधर्म संयोग ज्याला म्हणतो ना, की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठेतरी लीड करत असते त्याला, त्याप्रमाणे तो जात असतो. तसं मी कंपनीचं काम बघायला सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतरचं पहिलं नाटक जे होतं, त्या रणजित देसाईंचं तुझी वाट वेगळी म्हणून. हो. आणि बाबांना म्हणजे प्रभाकर पणशीकरांना असं मनापासून वाटत होतं की ह्याचं संगीत किशोरीताईंनी करावं. अरे वा. म्हणून ते किशोरीताईंना अप्रोच झाले. किशोरीताईंनी मान्य केलं
आणि मी लहानपणापासून तसा मी गातोच आहे, म्हणजे असं सिरियस जरी नसलो तरी गाणं हे मला अपरिचित नव्हतं. बरोबर. मग मी त्यांना किशोरीताईंना असिस्टंट म्हणून मी काम करायला लागलो, की किशोरीताई जिथे जातील त्यांच्याबरोबर जाणे किंवा त्या काही चाल लावत असतील तर ती रेकॉर्ड करणे वगैरे वगैरे, अशी त्यांना टॅक्सी आणून देणे, व्यवस्थित जातात की नाही बघणे, परत घरी आणून सोडणे, अशी कामं माझ्याकडे होती. आणि माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं की मी त्यांच्याकडे गाणं शिकेन म्हणून, कारण मी पुरुष गायकांचाच विचार करत होतो. म्हणजे पंडित जसराजजी किंवा मल्लिकार्जुन मनसूर वगैरे, ज्यांच्याकडे मला 12 वर्ष तप करता येईल एवढंच मी डोक्यात होतं. तर तो जो क्षण होता तो आला माझ्या आयुष्यातला. त्या कोणाला तरी शिकवत होत्या, मी बाजूला सहाय्यक म्हणून होतो, आणि ते समोरच्या शिष्याला काही ती जागा येईना. ती येईना म्हटल्यानंतर त्यांनी, तू गाणं शिकतोस ना, म्हणून दाखव ही. मी तितक्याच सहजपणे, काहीही मला किशोरी आमोणकर म्हणून असं काही डोक्यात नव्हतं, मी किशोरीताई आहेत एवढंच, आणि मी म्हणून दाखवलं. तर ते त्यांना इतकं भावलं. मी गायल्यानंतर लगेच त्यांनी आजूबाजूला शिष्य लोक होते, त्यांना सांगितलं, या मुलाच्या गळ्यात दर्द दिसतो म्हणाले. अच्छा. आणि ये संध्याकाळपासून. म्हणजे ते गुरुनी शिष्याला अगदी एक्झॅक्टली. म्हणजे बऱ्याच वेळेला, म्हणजे नंतर फर्दर आमच्या पुढच्या याच्यामध्ये ज्या वेळेला केव्हा तरी वादावादी व्हायची, तेव्हा किशोरीताई सांगायच्या की का रे माच करतोस, म्हणाले मी तुला बोलवलं म्हणून माच करतोस असंही बोलणं झालेलं आहे. म्हणजे एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ड्रामा लिहिलेला असतो, तसा हा माझ्या आयुष्यातला एक गोल्डन पॉइंट म्हणतात तसा तो आला. आणि त्या क्षणापासून त्या नाटकाचं नाव जे आहे तुझी वाट वेगळी, तर माझी वाट वेगळी करून ते गेलं. अरे वा, छान. अतिशय सुंदर वाटेवरती आपण आता अलुरकर म्युझिक सोबतही आपला संबंध राहिलेला आहे. ज्या वेळेला गाणं हे प्रत्येक दुसऱ्या क्षेत्रांप्रमाणेच प्रवाहित असतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे धाराप्रवाह येत असतात. कित्येक वेळेला ते नाट्यसंगीतात येतात, कित्येक वेळेला गझल म्हणून येतात, कित्येक वेळेला आता आजकाल म्हणजे एक असाही त्याच्यामध्ये आपण भाग बघतो की इंडिपेंडंट म्युझिक ज्याला आपण म्हणू, की वेगळे अल्बम्स वगैरे. तर याबद्दल ज्या वेळेला हे प्रवाह येत असतात आणि आपण एका पठडीत आपण तयार झालेलो असतो, त्या वेगळ्या येणाऱ्या प्रवाहाकडे सुरुवातीला ती आत्मसात करण्याची वृत्ती ही जवळपास प्रत्येक कलाकाराला दाखवावी लागते. कित्येक वेळेला ही वृत्ती इच्छेने येते, कित्येक वेळेला ती अनिच्छेने येते, की हे खरंच आपण करायला पाहिजे का वगैरे. आता म्हणजे एका वेगळ्या क्षेत्रातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे शेवटी हे जग असं आपल्या आजूबाजूला बदलत असताना आपल्यालाही बदल स्वतःमध्ये घडवणं हे साहजिकच आहे आणि ते क्रमप्राप्त आहे. पण असं ज्या वेळेला समोरून असे अचानक बदल येतात, त्यावेळेला एक भावनिक घालमेलही असेल किंवा त्यावेळेला ते अवघडून जाणं, संकोचून जाणं, ह्या सगळ्या भावना एका कलाकाराच्या मनात असतात. तर त्यावेळेला असे प्रसंग आलेत का आपल्या आयुष्यात आणि कसे त्याला आपण समोर गेलो? मला असं वाटतं की किशोरीताईंनी मला तयार करताना फ्युचरचा विचार करूनच मला तयार केलं असावं. अरे वा. कारण तेवढी दूरदृष्टी ठेवूनच केलं असावं असं आत्ता मला वाटतं. कारण त्यावेळेला मला ते कळत नव्हतं एवढं. पण जसा आमचा एक पारंपरिक रियाज, पारंपरिक राग आणि जयपूर घराण्याची खास राग ह्याची तालीम जशी सुरू होती, त्याच पद्धतीने म्हणजे किशोरीताईंना स्वतः इंटरेस्ट असल्यामुळे लाईट म्युझिक, तर लाईट म्युझिकच्या किशोरीताई खूप अत्यंत प्रचंड अभ्यासक, त्यामुळे उत्तम त्या हार्मोनियम वाजवायच्या, उत्तम उर्दू गझल म्हणायच्या, कन्नड भजन, मराठी, हिंदी किंवा फिल्म सॉंग्स. म्हणजे मला पहिलं फिल्म सॉंगचा ब्रेक किशोरीताईंनी दिला. आता माझ्या गुरूंनीच जर मला फिल्म सॉंगसाठी सिलेक्ट केलेलं आहे, अशा वेळेला माझी दृष्टी पण त्याप्रमाणे बदलत गेलेली आहे. आणि मला एक किशोरीताईंनी सांगितलं, म्हणजे त्यांचा दंडक जो होता की कोणाच्याही गाण्याला जायचं नाही, आणि जर गेलास तर काहीतरी शिकून यायचं, हे महत्वाचं. हा, म्हणजे पहिल्यांदा ते जाचक वाटायचं, काय कोणाच्या गाण्याला जायचं नाही. मग पण त्यांचा जो से काय आहे त्यांचा, की कुठेही जा, काही ऐक, पण काहीतरी शिकून ये. असाच नुसतं एन्जॉयमेंटसाठी गाणं आपण ऐकायचं नाही, आपण संगीताचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे पहिल्यापासूनच मला ही सवय होती की काय जे ऐकेन ते मला अरेच्छा आहे, मला येतंय का, नाही मला येत नाही, चला घरी अभ्यास करा त्याचा. मला गुलाम अलीच्या कॅसेट त्यावेळेला होत्या, तर गुलाम अलीची कॅसेट बाजारात जाऊन किशोरीताईंनी पहिल्यांदा मला आणून दिली.
त्यावेळेला गुलाम अलीचं नुकतंच नाव होत होतं गझलांची. गझलमध्ये. त्याच्या 8 गझल त्याची जी पहिली कॅसेट आली होती, तर ती कॅसेट मला सांगितलं की मला 15 दिवसात पाठ पाहिजे. अरे बाप. आणि स्वतः त्या हातात घेऊन त्यांनी मला अनेक गझल उर्दू शिकवलेल्या आहेत, त्यांच्याच आली स्वतःच्या. त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं त्यांनी मला तयार केलं असं म्हणता येईल. कारण त्यांचे 2 कार्यक्रम होते, एक तोची नादू सुस्वरू झाला आणि मगन हुई मीरा चली. म्हणजे तोची नादू म्हणजे मराठी ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा, आणि मगन हुई मीरा चली म्हणजे मीराबाईंच्या भजनांचा. या दोन्ही कार्यक्रमाच्या रिहर्सल सकट मी उपस्थित होतो तिथे. म्हणजे महिने रिहर्सल चालायची. ताईंचा एक कार्यक्रम समजा 4-5 महिने आधी ठरला असेल तर कमीत कमी 2 महिने रिहर्सल त्या करायच्या. त्यामुळे ही सगळी रिहर्सल हातात पेटी घेऊन ताई म्हणायच्या. आता किशोरी ताई म्हणजे आपण बघतो की जयपूर घराण्याच्या, म्हणजे ज्यांनी जयपूर घराण्याचं नाव राखलं या मागच्या पिढीमध्ये, त्यामुळे एवढ्यात जरी त्यांचं असलं तरी पण त्यांचं ह्या बाबतीतली रुची. आणि मलाही ज्याला म्हणतात ना की प्रत्येक स्टुडंट असं वागेल असं नाही, पण माझ्यासाठी एक आपण जसं म्हणतो ना गुरुवाक्यम प्रमाणम, तसं मला गुरुजींनी सांगितलं, म्हणजे किशोरीताईंनी सांगितलं की माझ्या गळ्यातनं जे येईल ते तुझ्या गळ्यातनं आलं पाहिजे. मला एवढं एक वाक्य अजून पुरतंय आणि ह्याच्याही पुढे पुरेल. अजून बरीच वाक्य आहेत, पण हे वाक्य महत्वाचं आहे की त्यांच्या गळ्यातनं जे येईल. ह्याचा अर्थ काय होतो की कोणाच्याही गळ्यातनं जे येईल तेही मला आलं पाहिजे. आणि म्हणजे मी असा समज करून घेतलाय माझा, जो बरोबर वाटेल का चूक वाटेल मला माहिती नाही, पण किशोरीताईंचे जे कंटेम्पररी सगळे जे आर्टिस्ट आहेत त्या सगळ्यांचा मी शिष्य असं मी मानतो. म्हणजे त्या सगळ्या समकालीन कलाकारांचा मी शिष्य आहे. म्हणजे मी गुलाम अलीचा शिष्य आहे, मी विलायत खां साहेबांचा शिष्य आहे, मी बिस्मिल्ला खां साहेबांचा शिष्य आहे, मी भीमसेनजींचा शिष्य आहे. असं जे माझी एक 20-25 नावे त्यावेळची जी होती, मी त्या सगळ्यांच्याकडनं घेतच गेलो. म्हणजे तुम्ही ओपन राहायला पाहिजे की नाही. तुम्ही जर रिजिड राहिलात की नाही माझ्या गुरुनी एवढं सांगितलं मी एवढंच करणार, तरी तुम्ही शिकलात 1980 साली आणि तुम्ही गाताय 2025 साली, तुम्हाला कुठेतरी तारतम्य पाहिजेच की नाही. की तुम्ही कुठल्या काळात शिकलात आणि तुम्ही कुठल्या काळात गाताय. त्यावेळेला मोबाईल होते का? नव्हते. तंबोरा मशीन होतं का? नव्हतं. इंटरनेट, युट्यूब वगैरे हे फार उशिरा सुरू झालं. बरोबर. त्यामुळे हे सगळं मग आम्ही त्या बदलाप्रमाणे आम्ही पण तयार होतोय. मी जसं 80 साली शिकलो जे ते आत्ता लागू होणार नाही हे मला पण कळतंय, कारण मी ओपन माइंडेड आहे. बरोबर आहे. मी ओपनली बघतो की, आणि प्रत्येक जसं आपण म्हणतो ना की जर तुम्ही 1900 किंवा 1850 सालचं शास्त्रीय संगीत बघितलं तो त्याच्यानंतर 1900 साली फरक पडलाय, 1950 साली फरक पडलाय, 2000 मध्ये फरक पडलाय. मायक्रोफोन आल्यानंतर तर ट्रिमेंडस फरक पडलेला आहे. म्हणजे गाणं शांत झालं, मंद्र सूर सुद्धा लोकांना ऐकायला यायला लागले. असं एक मी तर्क केलाय. मी काय आधीचं मला एवढं माहिती नाहीये, पण गाणं शांत झालं, त्याच्यामध्ये विचार प्राबल्य अजून वाढलं. त्यामुळे ह्या सगळ्या बदलांना मला वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह असणं आणि ते बदल स्वीकारता आले पाहिजेत तुम्हाला, नाहीतर तुम्ही चिडत राहणार सारखे. आणि त्याच्यामधनं सतत शिकण्याची वृत्ती. एक्झॅक्टली. मी म्हणजे सर्वकालीन शिष्य आहे. मी कायम माझा श्वास असेपर्यंत मी शिष्यच राहणार आहे. मी शिकतच राहणार कोणाकडनं तरी काही ना काहीतरी. मला मग तो लहान मुलगा असेल नाहीतर वयस्कर असेल, मी काहीतरी शिकत राहणार. पंडितजी, खूप चांगला शब्द तुम्ही दिला, सर्वकालीन शिष्य. आता गुलाम अली साहेबांचं नाव घेतलं आणि मी अगदी भूतकाळात गेलो, कारण पहिल्यांदा ज्या वेळेला गुलाम अली साहेबांची मी पहिली कॅसेट ऐकली होती त्यानंतर मी त्यांच्या प्रेमातच पडलो. आणि मी मराठवाड्यातलं हिंगोली म्हणून एक गाव आहे, मी गेलोय. अच्छा, तुम्ही आला तिथे? अरे वा, छान. तर मी तिथनं येतो. माझं लहानपण आणि कॉलेजपर्यंतचं शिक्षण वगैरे तिथेच झालं. आणि त्यावेळेला उर्दूचा पगडा जरा जास्त होता, कारण निजामाचं राज्य होतं ते. तर त्यावेळेला एक TV सिरियल यायची आमिर खुसरो म्हणून. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे आमिर खुसरोंच्या गायकीचे वगैरे यायचे. गायकीचं म्हणजे थोडंफार शिक्षण हे घरात होतंच, पण ते बघून मग गझलांकडे वळलो. त्यावेळेला माझ्या वडिलांचं एक वाक्य मला खूप चांगलं आठवतं की गझल समजना है तो पहिले उर्दू समजो. आणि त्याच्यासाठी मग मी उर्दू शिकलो. तर हे समकालीन शिष्य, सर्वकालीन शिष्य हे माणसानं असलंच पाहिजे
या विचाराचा सुद्धा मी आहे. आणि आपण सगळे शिकत असतो, सतत घडत असतो. मला तुम्हाला दुसऱ्या गोष्टींकडे जरा घेऊन जायचं आहे. ज्याप्रमाणे संगीतात तुम्ही रमलात, संगीतात एवढी प्रगती करताय आणि खूप वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्ही उच्चांक निर्माण केलेले आहेत, त्याचप्रमाणे सिनेमा संगीतमध्ये सुद्धा तुम्ही राहिलेला आहात. तर ज्या वेळेला ही माध्यमं बदलत असतात, कित्येक वेळेला आपण सिनेमासाठी गात असतो किंवा त्या वेळेला त्याच्यासाठी आपण काहीतरी आधी स्टुडिओमध्ये आपण कंपोज करणं आणि श्रोत्यांसमोर एखाद्या बैठकीत गाणं, यातले जे फरक असतात ते एक स्विच ऑन स्विच ऑफ मोड ज्याला आपण म्हणू, त्याप्रमाणे खरंच होतं का कलाकारांचं? मला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. तसं किशोरीताईने मला जे सांगितलं की जिथे जिथे सूर आहे तिथे तिथे आपण जायला पाहिजे. म्हणजे मग तो शास्त्रीय संगीतातही आहे, उपशास्त्रीय संगीतातही आहे, सगळ्या गोष्टींमध्ये आहे. कसं ह्या प्रत्येक प्रकाराची तुम्हाला सवय लागते. मी आता जर मी शास्त्रीय संगीताच्या जयपूर घराण्यातल्या रागांचा अभ्यास करत राहिलो आणि उद्या मला जर भजनाचा कार्यक्रम आला तर मग ते मला स्विच होता येईल का? आणि असं हळूहळू जसं म्हणतात ना की माझ्यामध्ये सुद्धा फरक पडत गेला तो, की जेव्हा शास्त्रीय संगीत गायचंय, जयपूर घराण्याचा अगदी खंदा राग गायचा आहे त्यावेळेला मी जयपूर स्टाईलनी गातो. ज्या वेळेला मला काहीतरी उपशास्त्रीय संगीत गायचं आहे त्यावेळेला माझी भूमिका बदलत राहते. म्हणजे ह्या सगळ्या भूमिकांमधनं मी गेल्यामुळे मला त्याची थोडीफार सवय मला झालेली आहे. लवचिकता असण्याची. म्हणजे जर मला माहिती आहे की हे गाणं मला 5च मिनिटात म्हणायचं आहे तर तिथे मी आलाप किती करत बसणार आहे? एखाद्या गोष्टीसाठी एखादा राग, जसं आपण रेडिओमध्ये एखादा राग म्हणतो, तिथे तुम्हाला 15 मिनिटात एक राग संपवावाच लागतो. पण मग आम्ही कार्यक्रमात 15 मिनिटं चालेल का म्हटलेलं? मग कार्यक्रमात आम्ही तोच राग 1.25 तास म्हणतो. पण मग ते काय करायला पाहिजे याचा अभ्यास किशोरीताईंच्याकडनं पण आम्हाला मिळाला आणि बाहेर लोक काय करत आहेत त्यातनं आपण काय घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे आमचं अवलोकन मी करतच गेलो ना. आणि म्हणजे जसं आपण वृत्ती त्याची ते मला माहिती नाही. चिकित्सक जे आहे त्याच्या बरोबरीने राहणे, अरे वा, आणि त्याच्यामध्ये सहजता आणणे. म्हणजे मी उर्दू गात असताना असं मी असं नुसतं म्हणत नाही, कारण त्यावेळेला किशोरीताईंच्याकडे एक गुरुजी यायचे उर्दू शिकवायला. आम्ही एक 4-5 महिने आम्ही शिकलो. त्यानंतर आमच्या रुटीन क्लासिकलच्या ह्याच्यात ते खूप व्यत्यय यायला लागला म्हणून आम्ही ते बंद केलं. पण त्या गुरुजींना मी माझ्या किशोरीताईंच्या गझल सगळ्या मी त्यांना ऐकवल्या. त्यांना विचारलं माझं उच्चारण पुढे चुकतंय का, हे आहे का, ते आहे का? तर त्यांनी सांगितलं अतिशय व्यवस्थित तुझं चाललंय, कुठेही असं खटकत नाहीये की तू महाराष्ट्रीयन आहेस त्यामुळे तुझं उच्चारण असं होतंय वगैरे वगैरे. आणि जसं म्हणतो एकदा एक प्रसंग झाला. माझ्याकडे एक मुलगी शिकायला येत होती आणि काहीतरी माझं दुसऱ्या भाषेतलं गाणं होतं ते तिने ऐकलं. ती म्हणाली खूप छान तुम्ही गायलेलं आहेत वगैरे वगैरे. मग ती बोलता बोलता म्हणाली की तुमच्या मेंदूमध्ये जे केंद्र आहे उमटण्याचं, तिथे स्वच्छ प्रतिमा तुम्हाला उमटते, म्हणून तुम्ही जशी प्रतिमा येते ती तशीच्या तशी तुम्ही म्हणू शकता. वा, म्हणजे ह्या दृष्टीने मी कधीच विचार केला नव्हता. पण तिच्या बोलण्यामुळे हे माझ्या डोक्यात शिरलं की हो बाबा असं असू शकतं. आणि ह्याचा परत संबंध किशोरीताईंच्याकडेच जातो. म्हणजे किशोरीताईंनी गायल्यानंतर ते तसंच्या तसं लगेच उचलून ते त्यांना लगेच म्हणून दाखवणं, ह्या गोष्टीमध्ये त्याचं मूळ आहे. ह्या अभ्यासामुळे मी आता एक तमिळ गाणं पण म्हटलंय, मी कन्नड म्हणतो, मी बंगाली म्हणतो, मी उर्दू म्हणतो, मी संस्कृत म्हणतो, मराठी, हिंदी ते तर आहेच. पण म्हणजे अशा सगळ्या भाषांमध्ये मला कल आहे की मी जर बंगाली म्हणत असेल तर बंगाली माणसाला वाटलं पाहिजे हे छान बंगाली टोन ह्याचा येतोय. एकदम एक्झॅक्ट येणार नाही हे आपल्याला माहिती आहे, पण तरीही जास्तीत जास्त मी मॅच करायचा प्रयत्न केला पाहिजे की नाही. एकदम भालो, बस तेवढा. त्यामुळे तो मी प्रयत्न नक्की करा. अरे वा, छान. हे बहुभाषिक असणं खरंच एक मी म्हणू की एक वरदान आहे आपल्याला मिळालेलं. मलाही वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करण्याची एक छंद म्हणा किंवा नंतर ती एक सवय होऊन गेली. कारण वेगवेगळ्या देशात ज्या वेळेला मी जात असतो तिथली भाषा आणि तिथलं जे काही कल्चर असेल ते बघणं,
म्हणजे ते अगदी खाद्यपदार्थांपासून बरोबर. तर संगीतापर्यंत सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. असं ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या जागी जाता कार्यक्रमांसाठी, कित्येक वेळेला समोरचा प्रेक्षक हा त्या जडणघडणीतनं किंवा त्या एका संस्कृतीतनं त्याची जडणघडण झालेली असते. कित्येक वेळेला असंही होतं की आपण ह्या पद्धतीने त्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण विचार करत असतो की येईल, पण तो तसा येत नाही. आणि कित्येक कलाकारांशी ज्या वेळेला मी बोललो त्यावेळेला ते म्हणतात की ही सगळ्यात मोठी खंत सतत राहिलेली आहे. अशी एखादी खंत, असा एखादा प्रसंग जिथे तुम्ही खूप काही असं विचार करत होता की समोरून प्रतिसाद येईल, पण त्या प्रमाणात किंवा त्या पद्धतीचा प्रतिसाद न आल्यामुळे हिरमोड होणं म्हणा किंवा एकंदरीत थोडीशी नैराश्य येणं म्हणा त्यावेळेला. अगदी खरं सांगू का, परफॉर्मिंग आर्टिस्टला समोर काय चाललंय हे कळलंच पाहिजे. हो, प्रेक्षकांची किंवा श्रोत्यांची नाडी तुम्हाला कळली पाहिजे. आणि म्हणजे 2 प्रसंग छोटे छोटे सांगतो की किशोरीताईंनी आम्हाला सांगताना काय काय गोष्टी सांगितल्या, आम्ही त्याचा कसा मनावर परिणाम करून घेतला. की जसं प्रत्येक ठिकाणचा ऑडियन्स वेगळा आहे. म्हणजे कलकत्त्याला मी गेलो आणि गायलो तर कलकत्त्याला मी हे अपेक्षा करणार नाही की प्रत्येक मुखड्याला मला दाद मिळेल, कारण तिथली पद्धत काय आहे. म्हणजे मी तिथे एकदा गायलो ज्या वेळेला अगदी पहिल्यांदा, त्या वेळेला माझा पूर्ण गाणं संपेपर्यंत हुक चू नाही झालं. मला म्हटलं की आता कळतंय की नाही लोकांना हे. पण कार्यक्रम झाल्यानंतर ज्या टाळ्यांचा कडकडाट झाला ज्या पद्धतीने, तर तिथली पद्धत ती आहे. आपले पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक जी आहे ती पद्धत ती आहे, ती प्रत्येक आवडताना दाद देणार, अरे वा वा बहुत अच्छे, अमुक तमुक अशा पद्धतीची. तर तुम्हाला हे तुम्हाला अंदाज पाहिजेच ना की कुठे कसं ऐकतात. हा एक तुम्हाला अंदाज पाहिजे. कुठे इंटेलेक्च्युअल ऐकतात, कुठे इमोशनल ऐकतात. आणि लोक जर बोर होत असतील तर तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, हे तुम्हाला स्टेजवर बसून अंदाज आलाच पाहिजे. पण एक अजून गोष्ट तुम्हाला मला सांगायला आवडेल की तुम्ही जर छान आणि आनंददायी गाणं गात असाल तर लोकांना काही फरक पडत नाही. लोकांना फक्त आनंद पाहिजे. लोक आनंद घ्यायला आलेले आहेत. म्हणजे अतिशय एका खेडेगावात माझा कार्यक्रम होता. तर युजली खेडेगावात कार्यक्रम म्हणजे काय, नाट्यसंगीत, भजन, जय जय राम कृष्ण हरी असं असतं. फार क्लासिकल तिकडे ऐकलं जात नाही. तर मी म्हटलं नाही, मला एक तरी मी बंदिश म्हणणार आणि मग मी पुढचं भजन वगैरे काही पण म्हणत नाही. कुठेतरी गाव म्हणजे जिथे मला वाटतं 50 लोक वगैरे आली असतील असं होतं तिथे. फार मोठा ऑडियन्स पण नव्हता. मी तिथे मला जे काही डोक्यात होता तो एक रागातली छोटी बंदिश घेतली. चिठ्ठी आली, झाल्या अजून एखादी चालेल. क्या बात आहे. तिसऱ्यांदा चिठ्ठी आली की अजून एखादं चालेल. असं करत मी तिथे 4 बंदिशी मिळवलं क्लासिकलच्या. हे मलाही म्हटलं आता मी भजनं ठरवली त्याचं काय करू, पण लोकांना जर आवडलं तर माझं काही म्हणणं नाही. म्हणजे कलेनं जावं लागेल नाही. म्हणजे मी ह्याचा अर्थ हा घेतला की तुम्ही जर मनापासून गायलात, तुम्ही जर चांगलं त्यांना वातावरण दिलं, त्यांना काय पाहिजे, त्यांना भजन, क्लासिकल वगैरे काही त्यांचं म्हणणं नाही. ते वातावरणाकरता आले, आनंदी वातावरण की ज्याच्यात ते त्यांचे सुख दुःख विसरतील, एक 4 क्षण त्यांचं मनोरंजन होईल. अशा पद्धतीने ते जर ऐकणार असतील आणि त्यांना जर आनंद मिळणार असेल तर त्यांना असं काही प्रॉब्लेम नसतो, असा एक माझा तर्क आहे. सुंदर अनुभूती ही व्हावी त्या कलेची. एक्झॅक्टली. म्हणजे कलेसोबत तुमचा अध्यात्माशी सुद्धा अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे. म्हणजे राघवेंद्र स्वामी असतील किंवा उत्तर प्रदेश मधले देवराहा बाबा बरोबर आहे. तर त्यांच्यासोबतही तुम्ही म्हणजे देवराहा बाबांच्या सोबत तर शक्यच नाहीये मी जाणं. पण म्हणजे किशोरीताईंनी त्यांना बघितलेलं आहे आणि ते कोणालाच भेटत नव्हते. त्यामुळे ते मचाणावर राहायचे. आणि जर ओळखीचा माणूस त्यांना हवा तो असेल तर ते शिडी खाली सोडायचे आणि मग तो माणूस वरती जाऊन त्यांना भेटेल, नमस्कार करेल आणि तो सुद्धा 5 मिनिटं भेटून त्यांना हाकलूनच द्यायचे. म्हणजे बरोबर. तर मनुष्य संपर्क त्यांचा नव्हता. वृंदावनमध्येच. तर किशोरीताईंनी त्यांना त्यांची भेट घेतल्याची आठवण आहे माझी. मी नव्हतो त्यावेळेला. पण आपण जसं म्हटलं ना की आपले सूर 7 आहेत, आपली चक्र सुद्धा तेवढीच आहेत, 7 चक्र. त्यामुळे ह्या प्रत्येक चक्राचा आणि प्रत्येक सुराचा काही ना काहीतरी संबंध आहे. हा काय आहे हा लिहून ठेवलेला आहे. आपल्याला जो आता
समजू शकत नाही किंवा आध्यात्मिक माणसाला गाण्यातलं काही कळत नाही किंवा गाण्यातल्या माणसाला अध्यात्मातलं काही कळत नाही. पण हा संबंध आहे एवढं लक्षात ठेवून तुम्ही जरी काम केलं तरी पण भरपूर गोष्टी होऊ शकतात, बदल होऊ शकतात. आणखीन म्हणजे अध्यात्माकडे ओढ कशी निर्माण झाली तुमची? मी पहिलं हे गाण्याबरोबरच ते आहे. म्हणजे मला केव्हा तरी मी काही खूप आध्यात्मिक माणूस वगैरे असं नाही आहे, पण मला त्या संदर्भातली रुची आहे, त्या संदर्भात मी वाचन करतो आणि काय म्हणतात त्याला ध्यान लागणं किंवा कुंडलिनी जागृती ह्याचा आणि गाण्याची आपण काही जोडू शकतो का? तर अध्यात्म म्हणण्यापेक्षा योग आपण जास्त म्हणू त्याला, कारण योग जे आहे योगामध्येच सगळ्या कला आणि सगळ्या विद्या आहेत. त्यामुळे योग तुम्हाला जर साध्य झाला, समजा योग म्हणजे योगासनावाला नाही, योग हा म्हणजे तो योग जो आहे त्या योगाबरोबर त्या योगात गाणं पण आहे, त्यात स्थापत्य पण आहे, त्याच्यामध्ये गणित पण आहे, त्याच्यामध्ये सगळं जे आहे ते योगामध्ये आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा मूळ योग आहे. तुम्ही योग करा, तुमचा विषय असेल त्याच्यात एंडपर्यंत तुम्ही जाल, त्याच्या मुळापर्यंत तुम्ही जाल. त्यामुळे ही धारणा घेऊन मी आहे अजून. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की जर मला त्याचं काही दृष्टांत झाला किंवा मला जर काही नीट कळलं तर नक्कीच मी योग आणि संगीत याविषयी मला बोलायला लिहायला आवडेल नक्की. आणखीन शेवटी काय म्हणतात त्याला की हे भाव हा एक प्रकार आपण बघतो, तसं योगामुळे जसं काही योगातल्या क्रियांच्यामुळे तीच गोष्ट साधली जाते. माणूस मंत्रमुग्ध होतो, स्वतःला विसरतो. शेवटी स्वतःला विसरणं, तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची आठवण न राहणं, शेवटी आम्ही आनंद म्हणजे काय, तुम्ही स्वतःला विसरणं म्हणजेच हा आनंद आहे. बरोबर. तुम्ही गाण्यातनं विसरा, योगातनं विसरा किंवा कशातही विसरा, स्वतःचा विसर पडणं ही एक मोठी अनुभूती आहे. बरोबर. आणि ते आम्ही माझा विषय संगीत असल्यामुळे मी संगीतातनं द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याला थोडीशी योगाची जोड द्यायचा प्रयत्न करतो. मला जेव्हा जसं ज्ञान स्वामीजी देतील तसं मी ते घ्यायचा प्रयत्न करणार. आणि आपण ज्याला म्हणतो ना की समजा मी एखाद्या दिवशी फलाना दिवशी मी यमन उत्तम गायलो म्हणून 10 दिवसांनी 15 दिवसांनी 2 महिन्यांनी जेव्हा मी पुन्हा यमन गाईन तेव्हा पुन्हा तितकाच उत्तम गाईन का मी? तसं तर होत नाही. बरोबर आहे. म्हणजे शेवटी ह्या काही गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत. जसं तुम्ही आत्ता एक विचार करताय, हा विचार परत यायला कदाचित 1 वर्ष लागेल, कदाचित 1 महिना लागेल, कदाचित 4 महिने लागतील. ते चक्र फिरतच आहे. तुम्ही त्यावेळेला तिथे असणं, तसं तो यमन उत्तम आला कारण त्यावेळेला माझी धारणा, माझं डोकं, माझं मन सगळं बरोबर ताळ्यावर असून ते जे काय दाखवतंय ते मी बघत गेलो. जे ह्याचा अर्थ तुमच्या हातात काही नाही. मग तुमच्या हातात नाही, मग कोणाच्या हातात आहे? तर ते राघवेंद्र स्वामींच्या हातात आहे. ही मी धारणा माझी आहे. त्यामुळे राघवेंद्र स्वामी जे मला त्या वेळेला तिथे सुचवतील ते मी म्हणायचा प्रयत्न ओपनली करतो. कुठेही त्याच्यामध्ये मी माझं काही टाकत नाही किंवा किंतु ठेवत नाही. म्हणजे असं एक कबीरांचा एक दोहा आहे की ज्या वेळेला तू आहेस त्यावेळेला तो नसतो आणि ज्या वेळेला तो आहे तेव्हा तू नसतोस. बरोबर. मग जर मी आहे तर तो नक्की नाही आहे. मग त्यापेक्षा मी एलिमिनेट करायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तो येईल. वाह, असं मी प्रयत्न करतो. मला अजून ते खूप साध्य झालं नाहीये, पण मी प्रयत्न नक्की करतो. आपल्याकडे अध्यात्म आणि संगीत यांची खूप चांगली सांगड, म्हणजे आपण आता कबीरदासांचं उदाहरण दिलंय, तुलसीदास असतील किंवा सुफी संत असतील वेगवेगळे, आपल्याकडे तुकाराम महाराज वगैरे असतील, तर ते संगीत हळूहळू इकडनं फुलत एका वेगळ्या वाटेवरती गेलं. म्हणजे सुफी संगीत असेल, कव्वाली असेल किंवा अभंग असतील किंवा अजून काही त्याच्यामध्ये दक्षिणेतले काही नृत्य प्रकार असतील किंवा संगीतातले कित्येक राग वगैरे असतील. ज्या वेळेला एखादा राग किंवा एखादे गझल किंवा एखादी कव्वाली या एखाद्या धर्मासोबत जोडली जाते त्यावेळेला ते अतिशय संकुचित त्याचा विचार व्हायला लागतो. अशी कित्येक वेळेला आपल्याला लोक भेटतात की हे कदाचित त्या लोकांसाठी ठीक आहे पण आपल्यासाठी नाही. मग अशी लोक जर तुमच्या समोर कधी आलीच चुकून तर त्याच्यासाठी तुम्ही काय म्हणणार?
शेवटी हा म्हणजे जसं आहे, मी कानडी माणसासमोर मराठीत बोलून उपयोग आहे का? बरोबर. मी इंग्लिश माणसासमोर मी कानडीत बोलून उपयोग आहे का? पण म्हणजे आपण ज्याला म्हणतो, हे सगळे संत ज्या पद्धतीने काम करतायत, काय पद्धतीने काम करतात, जिथे ज्याला शेवटी त्यांचं काम काय आहे की प्रत्येक माणसानी त्याच्या परमेश्वराची आठवण करत राहणे. मग तुला उर्दूतनं कळतंय, तू उर्दूतनं कर ना. तुला कानडीतनं कळतंय, तू कानडीतनं कर. गरज नाहीये की तू मराठीत बोलायला पाहिजे, तुझ्या भाषेतनं कर, पण तू त्याचं स्तवन कर. वा. त्यामुळे हा एक भाव पाहिजे. पण तुम्ही मला सांगा की समजा एखादा मुस्लिम असेल आणि त्याला कव्वाली, जर त्याला कव्वाली म्हणजेच त्याच्या दृष्टीने परमेश्वराची नातं जोडणं असेल, तो पद्मनाभा नारायण म्हणून त्याला कळेल का? ते नाहीच कळणार त्याला. तो म्हणेल चांगलं वाटतंय, पण त्याची नाळ जुळणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी त्याला कव्वाली किंवा तत्सम त्याला पाहिजे. त्यामुळे जसं तुमची रुची आहे, जसं एखादा भटजी माणूस आला समजा, तर त्याला वरण भातच वाढायला पाहिजे. म्हणजे हे कळलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की शेवटी मला काय करायचंय, मला तुमचं समाधान करायचंय. तुमचं समाधान कव्वालीत आहे, मराठी अभंगात आहे का, निर्गुणी अभंगात आहे का, तुमच्या आता तुम्ही एक शब्द वापरला सुफी. तुमचा आनंद ज्याच्यात आहे त्याच्यात तुम्ही राहून तुम्ही आनंद घ्या. शेवटी तुम्ही आनंद घ्या, हे महत्वाचं आहे. कोणाचंही हेट करू नका, कोणाचाही द्वेष करू नका. कोणीही परमेश्वरापेक्षा मोठं नाही आणि सगळेजण त्याच्या अंडरच आहे. त्यामुळे त्यांनी जशी, जिथे तुम्हाला दाढी वाढवायची इच्छा झाली, वाढवा की. तुम्हाला आनंद आहे ना त्याच्यामध्ये, तेवढं महत्वाचं आहे. नाही मला नाही बाबा, मला तर व्यवस्थितपणे टक्कल करायची इच्छा आहे. तुम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये, जस्ट गो अहेड. म्हणजे असं फ्रीडम आहे, तो ठेवलेला आहे. बरोबर आहे. कित्येक वेळेला आपण असंही म्हणतो की म्हणजे त्या क्षणात राहणं महत्वाचं आहे. जसं तुम्ही मागे म्हणालात की त्या क्षणातला तो आनंद. ओके. आणि कबीरांचा दोहा की मैं हूं तो वो नहीं वो है तुम. त्यावेळेला आमच्या सायकॉलॉजीमध्ये किंवा इमोशनल इंटेलिजन्समध्ये याला माइंडफुलनेस असं म्हणतात, लिव्हिंग इन द मोमेंट. तर प्रत्येक कलाकारासाठी आपण एक शब्द वापरूया की क्षणस्थ होणे. जसं आपण ध्यानस्थ होतो, त्या क्षणात आपण राहण्यासाठी क्षणस्थ होणं. कित्येक वेळेला त्या क्षणस्थ होण्याच्या अनुभवातनं माणूस हा परिपक्व होत जातो आणि शेवटी त्या गोष्टीतला आनंद, त्या गोष्टीतला रस हा तो महत्वाचा, असं जसं तुम्ही म्हणालात. कित्येक वेळेला आपण असंही बघतो की कित्येक लोक, काही ज्ञान आलं म्हणून त्यांच्यामध्ये एक अहंगंड निर्माण होतो, किंवा कित्येक लोकांना आपण खुजे आहोत असं वाटायला लागतं, तो न्यूनगंड असतो. एका कलाकाराला हे दोन्हीही उपयोगाचे नाही आहेत. किंवा आपण असं म्हणू की कलाकार काय, किंवा कुठल्याही सामान्य माणसाला सुद्धा हे फारसं म्हणजे भूषणावह गोष्ट नाहीये की एखादा अहंगंड घेऊन आपल्याबद्दल सतत राहणं, किंवा एखादा न्यूनगंड मनात बाळगणं की मी याच्यात कमी आहे. तर असे प्रसंग ज्या वेळेला एखाद्या कलाकारासोबत घडतात, त्यावेळेला तो कलाकार भावनिकदृष्ट्या स्वतःला परिपक्व करण्यासाठी काय करू शकेल? मी माझ्या बाबतीतलं सांगू शकतो की जेव्हा मी किशोरीताईंच्याकडे शिकत होतो, किशोरीताई जे सांगायचं ते मला कळत नव्हतं असं कधी झालं नाही, किंवा त्यांना मला खूप 25 वेळा सांगायला लागलं असं कधी झालं नाही. पण काहीतरी जसं म्हणतात ना की बरोबरचे लोकांच्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा, माझ्यामध्ये तो न्यूनगंड आला होता की मी बुद्धिमान नाही, मला डोकं नाही, मी बिंडोक आहे, अशा पद्धतीचा एक बरीच वर्ष होता तो. पण ह्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं, माझ्याकडनं काय झालं तर नाही, मग मी अजून अभ्यास करीन, म्हणजे मी कीस काढीन प्रत्येक गोष्टीचा. असं म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा कीस, ज्याला म्हणतात ना की आलापी म्हणजे काय, इंटलेक्ट म्हणजे काय, बुद्धिमत्ता म्हणजे काय, हा सगळा मी अगदी सखोल त्यावेळेला विचार करत होतो. आणि कालांतराने जेव्हा लोक म्हणायला लागले की ह्याची गायकी बुद्धिमान आहे, तेव्हा मी थोडासा शांत झालो, आपण असं म्हणू शकू. कारण मी असं म्हणतच नाही माझी गायकी बुद्धिमान आहे, पण जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मी म्हणजे ठीक आहे, म्हणजे लोकांपर्यंत हे माझं म्हणणं पोचतंय. अजून एक सांगायचं होतं, मी विसरलो, डोक्यात नाही गेलं. मी काही वर्ष शिकवत होतो आमच्या मुंबईच्या एका सोसायटीमध्ये. तर तिथे मी सगळ्या बंदिशी लहान लहान मुलं यायची शिकायला, आणि तिथे त्यांना मी काय
सास ननद दे मोरी देगी गारी वगैरे अशी बंदिशी. म्हटलं अरे लहान मुलांना हे काय शिकवू म्हटलं मी, त्यांना काय कळतं याच्यातलं. म्हणून मी त्यांच्यासाठी एक वेगळी बंदिश तयार केली आणि ती वेगळी बंदिश करून त्यांना मी शिकवली. ती शिकवली तर त्यांना येईना. अरे म्हटलं मी केवढी सोपी बंदिश केलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मी विचार केला की अरे म्हणजे माझ्या दृष्टीने जे खूप सोपं वाटतंय ते सुद्धा मुलांना भयंकर कठीण आहे. त्यामुळे म्हणजे मी असा खूप विचार करायला नाही पाहिजे. जे काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये खूप काहीतरी डोकं, खूप काहीतरी आवाजाचं काम, जे पटकन सामान्य माणसाला किंवा सामान्य स्टुडंटला कळणार नाही. त्यामुळे हे वेगळं माझी प्रतिमा बनत गेली. पण त्याचं मूळ हे आहे की मला हा कुठेतरी न्यूनगंड होता की मला काहीच येत नाही, मी मूर्ख आहे, असं काही ना काहीतरी त्यावेळेला वातावरण झालेलं होतं किशोरी त्यांच्याकडे. सो ते मी अशा पद्धतीने ओव्हरकम झालं. आणि ह्या सगळ्याचं जेव्हा जसं मी किशोरीताईंना एकदा विचारलं होतं की मला काहीच सुचेना एका क्षणी काय विचार करू. मी कलाकार म्हटलं म्हणजे त्याच्याकडे पहिली गोष्ट आवाज, कल्पना त्याला सुचत गेल्या पाहिजेत, आनंदी स्वभाव पाहिजे, तो जगतोय कसा हे सगळ्याचा त्याला लोक समोर बसले त्यांना काय हवंय हे कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्यांनी टक्के टोणपे खाल्लेले पाहिजेत. त्याच्या मनावर वाईट साईड सगळे परिणाम होऊन तो तावून सुलाखून तयार व्हायला पाहिजे. मनाची शेती व्हायला पाहिजे. स्वरांचा अभ्यास, रियाज जो काही शास्त्राने सांगितलेला आहे तो त्याच्याकडनं व्हायला पाहिजे. असा सगळा तो तयार व्हायला पाहिजे कलाकार म्हणजे असाच तो पैदाच व्हायला लागतो आणि त्याच्याकडनं एवढं केलं जातं त्यावेळेला तो कलाकार होतो. तर ह्या सगळ्या तावून सुलाखून गोष्टीतनं आणि किशोरी त्यांच्याकडे शिकणं म्हणजे सोपं आहे का? हो. 2 मिनिटं उशीर झाल्यानंतर आमचे सगळे पूर्वज खाली यायचे. बापरे. त्यामुळे हे सगळं सांभाळत ज्याला म्हणतात तुम्ही तयार होता. म्हणजे अशा ह्याच्यात जर राहून जर एखादा मुलगा तयार नाही झाला तर विशेष म्हणायला पाहिजे. कित्येक वेळेला म्हणजे अशा शिस्तप्रिय आणि कडक कर्मठ लोकांमुळे कित्येक लोकांना त्यावेळेला एखाद्या म्हणजे नावड निर्माण होणे किंवा रुची होणे किंवा त्यांचं बोलणं जिव्हारी लागणं आणि त्याच्यानंतर लागलीच म्हणजे तुम्ही सुद्धा 17व्या वर्षी गेलात ते सुद्धा एका ताई त्यावेळेला 46 वर्षांच्या होत्या. हो. तर साहजिकच म्हणजे ते सुद्धा कोवळं अगदी ज्याला म्हणतात किशोरी ताई म्हणजे असं लवलवती पात म्हणतात ना की त्यांच्यासमोर उभं राहणं शक्यच नाही. तापट स्वभाव. तापट असं नाही, काय बोलतील केव्हा काहीच सांगता येत नाही. एकदम प्रेमळ सुद्धा असतील किंवा एकदम अशा काही बोलतील की 4 चौघामध्ये तुमचा अपमानच झाला पाहिजे. पण जसं म्हणतो आपण की मी किशोरी त्यांच्याकडे बाकी लोक काय बघतात मला माहिती नाही, मी किशोरी त्यांच्याकडे गुरु म्हणूनच बघितलं. त्यामुळे माझ्यासाठी त्या जे बोलतील ते शेवटचं वाक्य आणि मी गाण्यापेक्षा किशोरी त्यांचा जास्त अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे मला 1-2 प्रसंग असे मला झाले त्यामुळे मला हे कळलं. एकदा केव्हा तरी किशोरीताईने हाक मारली कुठेतरी, रग्या. 1 सेकंद म्हटलं थांबा. मी आतमध्ये गेलो, शिडीवर चढून एक पुस्तकांचा रॅक होता, त्यातलं एक पुस्तक काढलं आणि त्यांच्या हातात मी दिलं. त्या म्हटलं तुला कसं कळलं मला हे पुस्तक पाहिजे म्हणून तर मी तुला हाक मारली म्हणून. म्हटलं तुमच्या रग्याबरोबर एवढं सगळं आलं म्हटलं. अरे वा. म्हणजे तुम्ही तवरून ताकभात ओळखलं. म्हणजे त्यांना कुठे जायचं असलं तरी रग्या चाल रे, की काही न बोलता मी हव्या त्या माणसाकडे हव्या त्या दुकानासमोर त्यांना घेऊन जायचो. वा. म्हणजे असं काहीसं त्यावेळेला झालं होतं. मी मुद्दाम केलं असं म्हणत नाही, पण तो एकजीवपणा आमचा खूप होता आणि त्यांचं चिडणं सुद्धा तितकंच मी पॉझिटिव्हली घेतलं. म्हणजे त्या समजा चिडल्या खूप. त्यांचं चिडणं म्हणजे 4 चौघात, म्हणजे असं काही नाही बाजूला बोलून सांगणं वगैरे असलं काही प्रकार नाही. 4 चौघामध्ये जे त्यांच्या मनात येईल त्या बोलायचा. तुमचा अपमान झाला तर झाला, गेट लॉस्ट. पण हळूहळू मला त्याच्यातनं कळायला लागलं की त्यांचं ओरडणं हे माझ्यासाठी नव्हतं. त्यातनं काय तू शिकावं, त्यांचा इंटेंट काय होता त्याच्या मागचा हा तू बघायचा प्रयत्न कर. हे मी बघत गेलो. त्यामुळे त्या ओरडल्या म्हणून मला फरक नाही पडला. त्यांचं म्हणणं काय, ओके, ते आपण म्हणण्याप्रमाणे जायला पाहिजे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना फ्रस्ट्रेट माणूस केव्हा होतो की हा माझा गुरु मला वाटेल ते बोलतो तर तो फ्रस्ट्रेटच होणार. पण हा माझा गुरु बोलतोय ते माझ्यासाठी उपकारकच असणार आहे हे मानून मी चालल्यामुळे मी तसा फ्रस्ट्रेट नाही झालो. न्यूनगंड डेव्हलप झालेला होता, त्याच्यावर मी काम केलं आणि खूप बऱ्याच काही गोष्टी. कलाकार असाच
सहज घडत नसतो. त्याला अगदी खूप बरोबर आहे. खूप काही त्याला मेहनत लागते. खूप त्याला भोगावं लागतं, खूप त्याला सहन करावं लागतं आणि त्याच्यावर तो उपाय शोधून काढला तर तो कलाकार आहे. वा. नाहीतर तो एक त्रस्त कलाकार आहे असं आपण म्हणू शकतो. सो मस्त कलाकार असला पाहिजे, तो त्रस्त कलाकार असू नये. नको. अगदी अगदी छान. या सोबतच आपण अगदी शेवटाकडे येतोय या पॉडकास्टच्या. तर तुमच्या आयुष्यात आतापर्यंत असलेला अत्युच्च भावनिक क्षण कुठला होता, जिथे भावना अगदी अनावर झालेल्या आहेत? असे कुठले क्षण तुम्हाला या वेळेला सगळ्यांसोबत सांगायला? 2-3 प्रकार आहेत त्याच्यातले की जिथे मला खरंच आनंद झाला, मनाला खूप उत्साही वाटलं आणि असं काही आपल्या बाबतीत होऊ शकतं या बाबतीत मला अंदाज नव्हता. मला हे जरूर म्हणजे मी ह्या गोष्टी कधी सांगत नव्हतो, पण म्हटलं हे मी बोललो नाही तर लोकांच्या लक्षात कसं येणार, म्हणून मी त्या काही गोष्टी बोलतोय. तर किशोरी त्यांची एक मैत्रीण होती, त्या डेथ बेडवर होत्या आणि त्या खूप म्हणजे हुशार आणि बुद्धिमान अशा होत्या. तर एकदा त्यांना भेटायला मी गेलो असताना त्यांनी मला प्रश्न पटकन विचारला की रघु तुला आनंद केव्हा होतो? मी त्यांना तात्काळ सांगितलं, म्हटलं जिथे जिथे सूर आहे तिथे तिथे मला आनंद आहे. मी आ केल्यानंतर आनंद एवढंच माझ्या डोळ्यासमोर आहे. वा. म्हणजे मी आनंद घेण्यासाठीच गातो, आनंद देण्याकरताच मी गातो. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार, एकदा मी असंच किशोरीताईंच्या समोर रियाज करत होतो आणि रियाज करता करता त्यांना आमचा जो एक सगळ्यांचा रियाज जो आहे तो आम्ही रियाज करून दाखवत होतो. त्यांना ज्ञानेश्वरी लिहायची सवय होती, त्या लिहित बसलेल्या होत्या, मी समोर रियाज करतोय. अचानक त्यांना काय वाटलं माहिती नाही, पण त्यांनी मला जवळ बोलवलं आणि डोक्यावर हात ठेवून खूप वेळ ठेवला होता आणि काहीतरी डोळे बंद करून त्या म्हणत होत्या. मला हे खूपच अप्रूप होतं की किशोरीताईंना माझ्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी त्यांना प्रार्थना किंवा काही त्यांना आशीर्वाद द्यावासा वाटला. ही माझ्यासाठी प्रचंड मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्याच इतकी मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीही नाही. आणि तिसरा प्रकार मला जरूर सांगायला आवडेल की जसं कार्यक्रमाच्या वेळेला एक गृहस्थ आले होते आणि ते बोलता बोलता म्हणाले की 2 मिनिटं मला तुमची पाहिजे आहेत. म्हटलं बोला ना काय? तर म्हटलं अमुक अमुक दिवशी तुमचा कार्यक्रम अमुक ठिकाणी होता आणि माझी पत्नी त्या कार्यक्रमाला आलेली होती आणि तिला जे दिसलं ते मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी आलोय. म्हटलं काय दिसलं एवढं? मी आपलं नॉर्मल होतं, कसे श्रोते किंवा असं भेटायला येतात ना, काहीतरी छान झालं हा तुमचं असं काहीतरी बोलतील असं म्हणून मी फार नॉर्मल होतो. आणि मग बोलता बोलता त्यांनी सांगितलं की तुम्ही गात होतात आणि तिला दिसत होतं की तुमच्या मागे राघवेंद्र स्वामी स्वतः नृत्य करतात तुमच्या गाण्यावरती. अरे म्हटलं हे काय प्रकार आहे? म्हटलं हे तर मी कधीच डोक्यात ठेवलं नव्हतं. म्हणजे असंही काही होऊ शकतं हे मला त्या क्षणापर्यंत माहिती नव्हतं. पण त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या अंगावर काटाच आला. म्हटलं काय सांगताय तुम्ही? म्हटलं ही गोष्टीचा मी कधी विचार पण केला नव्हता आणि ह्याचा अर्थ स्वामीजी तुम्हाला दिसत आहेत पण मला दिसत नाही, म्हणून मला थोडा त्रासही त्याचा झाला. पण निदान त्यांच्या कानापर्यंत माझं गाणं जातंय, ते कोणाला तरी दिसत आहेत, ह्याचा एक मला प्रचंड आनंद झाला. म्हणजे मी शेवटी एक आनंद यात्री असं मला संबोधतो की माझा आनंद घेणे आणि आनंद देणे हा माझं काम आहे. त्या 2 काम करत असताना काय काय लोकांना अजूनही खूप गोष्टी आहेत. मी आत्ता फक्त एक एक्झाम्पल म्हणून एक गोष्ट सांगितली. कोणाकोणाला काही सुवास येतात, कोणाकोणाला चंद्र दिसतो. हे शेवटी असं आहे की आध्यात्मिक लोकांच्याकडे ही भाषा समजू शकेल. नाहीतर गाण्यातला माणूस म्हणणार हे काय बावळटासारखं बोलतोय असं, तर मी काय त्यांच्यासमोर बोलूच नाही. बरोबर. कारण ही गोष्ट अशी आहे की ज्याला ज्या गोष्टी कळतात समजतात त्यांच्याकडेच बोलाव्यात. नक्कीच. त्यामुळे मी हा मुद्दाम मी तुम्हाला म्हटलं ना, मी आजपर्यंत जास्त ह्या गोष्टी बोललो नाही आहे, पण ह्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की असं पण काहीतरी होतं किंवा असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं आणि तसं होत असेल तर ती एक पावती आहे असं मला वाटतं तुम्ही केलेल्या तपश्चर्याची. हा, आणि कोणी असू शकतं. कारण काय, बरोबर आहे, परमेश्वर जिथे जिथे गाणं चालू आहे तिथे तो असतो असं कृष्णाने लिहूनच ठेवलंय, भगवान श्रीकृष्णाने. बरोबर. त्यामुळे आपण त्या नोटपर्यंत जायचा प्रयत्न करूया. अरे वा. आणि अतिशय भावनिक दृष्ट्या कठीण प्रसंग कुठले गेले आणि तुम्ही तसे त्याला कसे सामोरे गेले? माझा स्वभाव जो आहे
तो जास्त दुःख उगाळत बसण्याचा नाहीये. अच्छा. माझा एक प्रसंग आला होता, जसं मी किशोरी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली त्यानंतर एक 1-1.5 वर्षामध्येच माझं डोकं दुखायला लागलेलं होतं. अच्छा. आणि काय कळत नव्हतं, रोज थोडं थोडं दुखायचं. मग माझी आई म्हणाली की जाऊन लगेच डॉक्टरकडे जाऊन ये, KEM मध्ये, तिथे अमुक डॉक्टरना भेट, ते काय म्हणतील ते बघ. तेही म्हणाले काही नाहीये, काही नाही. पण एक्सरे काढला तेव्हा एक्सरे मध्ये माझ्या कवटीला एक भोग दिसला. अरे बापरे. तर त्यांनाही कळलं नाही काय चाललंय हे. मग सगळं त्याच्या पुढची प्रक्रिया, अमुक तमुक तपासा, हे ते सगळं सुरू झालं. त्यावेळेला माझं ऑपरेशन करायचं ठरलं. तर मेंदू मधलं ऑपरेशन म्हटल्यानंतर काय, म्हणजे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. किशोरीताईने हे जेव्हा कळलं तेव्हा किशोरीताईने सांगितलं की हे आता माझ्या हातात राहिलेलं नाहीये, मी तुला राघवेंद्राच्या पोटीत टाकते, तोच बघेल आता, असं म्हणून त्यांनी मला राघवेंद्र स्वामींची दीक्षा दिली, स्तोत्र मंत्र त्यांनी दिला मला. आणि खरं सांगू का, मी ऑपरेशन व्हायच्या आधीपासून आणि झाल्यानंतर आजपर्यंत मी असा काही रडत बसलो नाही की हे कसं झालं तर कसं झालं. मला माहिती नाही, माझं फक्त माझी श्रद्धा आहे राघवेंद्र स्वामींच्यावर की त्यांनी मला ठेवलेलं आहे, त्यांची इच्छा आहे तोपर्यंत ते ठेवतील आणि त्यांच्या खुशीत मी आहे. अतिशय सुंदर, समर्पक आणि छान या भावनांचा प्रवास आपण आतापर्यंत केलेला आहे. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपल्यातला मस्त कलाकार कधीही त्रस्त होऊ नये आणि तो सतत व्यस्त आणि मस्त कलाकार असावा. ह्या नोटवरती आपण आपल्याला अनेक धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. आणि हा विषय तुम्ही लोकांसमोर आणताय त्याबद्दल तुमचे अत्यंत मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. आता आमची एक प्रथा आहे, ती आम्ही प्रत्येक वेळेला पाळतो. आपल्याला एक मग मी माझ्या स्वाक्षरीचा देईन आणि आपल्याकडनं आपल्या स्वाक्षरीचा एक मग मी स्वतःकडे ठेवणार आहे. माझं अक्षर घाणेरडं आहे. माझं अतिशय घाणेरडं आहे आणि ते शाळेच्या दिवसांपासून आजपर्यंत स्टॅम्प करून घ्यावा म्हणून विचार करतोय. माझी प्रत्येक सही माझी मिसेस करते बरं का, माझी बँकेची सुद्धा मी करत, तिचीच अप्रूव्ह करून घेते. अरे वा, खूप खूप धन्यवाद. फोटो केवढं चांगलं आहे. माझं तर काय अगदीच बंडल आहे. अहो सर, शी कठीण आहे. मला टेन्शन दिलं तुम्ही. नाही 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 नाही, ह्याचा न्यूनगंड वेगळा आहे. हा मला शाळेच्या दिवसांपासून. अरे बाप, माझ्या शिक्षकांमुळे. कुठे लिहायचं? हे इथे मध्ये, या दोघांच्या मध्ये. कठीण आहे. मला तुम्ही अगदीच प्रॉब्लेम मध्ये टाकलं. आणि ते परत इथे लिहायचंय.